मुंबईत मनपा निवडणुका लागल्या आहेत. प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. सगळीकडे रणधुमाळी उडालेली आहे. आज मी आहे दादर भागामध्ये आणि दादरमध्ये आज काय आहे तर ठाकरे बंधूंची अशी सभा आहे. मुंबईतली पहिली आणि शेवटची सभा आहे आज दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानावरती. मी आज सेना भवनच्या बाहेर आलो आणि माझं लक्ष या गोष्टीने वेधलं. खरं तर हा स्टॉल जो आहे सेना भवनमधला हा अनेक वर्ष इथे असायचा. हा स्टॉल आजही आहे. फक्त वैशिष्ट्य असं आहे या स्टॉलचं की याच्या आधी या स्टॉलवरती फक्त शिवसेनेचं उपकरण असेल किंवा शिवसेनेचा हा बिल्ला जो असेल हा शिवसेनेचा बिल्ला असेल, हा वाघ जो असेल शिवसेनेचा असेल. आधी धनुष्य पण असायचं, आता मशाल आहे ते शिवसेनेची. कालपर्यंत मशाल होती, पण आज वैशिष्ट्य असं आहे की या स्टॉलवरती ठाकरे बंधूंची जी युती झाली त्यानंतर आता मनसेचं इंजिन देखील आपल्याला पाहायला मिळतं. इंजिनचा बॅज आहे, हा सुद्धा इंजिनचा बॅज आहे. हे जर आपण किचेन पाहिलं तर हे सुद्धा इंजिनचं, रेल्वे इंजिनचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे किचेन आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंची जी युती झाली ही खूप जास्त दिसून सुद्धा येते. आपल्यासोबत स्टॉलचे जे मालक आहेत ते सुद्धा आहेत. सर, तुम्ही अनेक वर्ष स्टॉल लावता इकडे? हो. आणि यावर्षी वैशिष्ट्य काय आहे? यावर्षी युती झाल्यामुळे आम्ही हा स्टॉल लावला आहे. तुम्ही याच्या आधीपर्यंत फक्त शिवसेनेचा, आधी धनुष्यबाण असायचा, आता मशाल मिळाली तर मशाल असते. म्हणजे गेल्या वर्षी विधानसभेपर्यंत मशाल ठेवली होती तुम्ही. आज तुम्ही रेल्वे इंजिन पण ठेवलेली आहे. हो, आता एकत्र आले म्हणून आहेत म्हणून सर्वांचा स्टॉल लावला आहे त्यांचा पण. आणि किती वर्ष तुम्ही हा स्टॉल लावताय? जवळजवळ 25 वर्ष लावतोय. त्याच्या आधी वडील लावायचे, आता वडील गेल्यानंतर मी चालू केलं. 25 वर्ष म्हणजे तुम्ही राज ठाकरेंना सोडून नाही म्हटलं ती 20-21 वर्ष झाली. तुम्ही राज ठाकरेंची एक्झिट पण पाहिलीत आणि आता दोन्ही भावांची युती सुद्धा पाहिली. कसं वाटतं शिवसैनिक म्हणून? शिवसैनिक म्हणून एकत्र म्हणजे चांगलंच झालं आहे आता. तुम्ही पण शिवसैनिक आहात का? आम्ही हे जन्मापासून शिवसैनिक आहे. तुम्ही पण हा स्टॉल आधीपासून बघत असाल. आता या स्टॉलवरची चित्र बदललेलं. आधी फक्त ठाकरेंची चिन्ह असायची, आता मनसेचं पण चिन्ह आहे. कसं वाटतं बघून? दोन बंधू एकत्र आलेत म्हणून साहेबांनी दोन्ही बंधूंची निशाणी इथे ठेवलेली आहे. खूप आनंद वाटतोय दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे. तुम्ही आधी सुरुवातीपासून शिवसैनिक होता? मी मुलात जन्मापासून शिवसैनिक आहे, वयाच्या 12व्या वर्षापासून. कसं वाटतं दोन्ही बंधू आज एकत्र आलेले आहेत? काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? सत्ता येईल न येईल काय वाटतं? नाही, दोन्ही बंधू एकत्र आले, सत्ता येणार म्हणजे 100% खात्री आहे, सत्ता येणार. काय काय मराठी माणसं असा उद्धव साहेबच पाहिजे मुंबईमध्ये, तर आपलं मुंबई आपली राहील. नाही तर काही होणार नाही. आपल्या गरीब लोकांना काढून द्या, गुजरातमध्ये हे करणार, नियमित करणार, गुजरातमध्ये पाठवतील असं म्हणणं आहे. खरं तर आपण पाहिलं तर कुठेतरी आज उत्साहाचं वातावरण आहे दादर भागामध्ये, कारण की अर्थात ठाकरे बंधूंची एकत्रित सभा होत आहे. हे गोष्ट आज खरं तर लक्ष वेधून घेणारी होती, कारण की अर्थात कालपर्यंत आम्ही सुद्धा अनेक वेळा भागात यायचो ज्या स्टॉलवरती फक्त शिवसेनेचं, ठाकरे गटाचे बॅजेस किंवा झेंडे असायचे, उपकरण असायचे. आज त्याच स्टॉलवरती कुठेतरी ठाकरे बंधूंची युती स्पष्टपणे दिसून येते. ते मनसे आणि रेल्वे इंजिनचे सुद्धा बॅजेस आहेत, किचेन्स आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी अर्थात एक उत्साहाचं वातावरण आहे. आता अर्थात हा निवडणुकीचा काळ आहे, सर्व नेत्यांसाठी परीक्षेचा काळ आहे. या परीक्षेत आता कोण पास होतं आणि कोण नापास होतं हा नंतरचा विषय झाला, पण तो निकाल नक्कीच पाहण्यासाठी असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वरद, न्यूज 18 मराठी, मुंबई.